नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं या चॅनलवर स्टडी कॅम्पस या चॅनलवर स्वागत आहे. तर आजचा पहिला प्रश्न बघूयात आपण. नाना शंकर शेट यांचे मूळ गाव कोणते? तर नाना शंकर शेट यांचे मूळ गाव मुरबाड, ठाणे जिल्ह्यातील मुरबाड. तर त्यांचा जन्म जो आहे तो 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुंबई येथे झाला. वडिलांचं नाव आहे ते बाबुल शेठ आणि भवानीबाई हे आईचं नाव होतं. त्यांचा मृत्यू 31 जुलै 1865 मध्ये झाला होता. तर दुसरा प्रश्न बघूयात आपण. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं नानांना कोणी म्हटलं? तर मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं आचार्य अत्रे यांनी म्हटलेलं होतं. त्याच पद्धतीनं मुंबईचे शिल्पकार व पहिला नागरिक म्हणून न. र. फाटक यांनी त्यांचं गौरव केलेला होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केली? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना जी आहे ती नाना शंकर शेट यांनी 1848 मध्ये केलेली. पुढचा प्रश्न बघूयात आपण. बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली? तर 26 ऑगस्ट 1852 मध्ये नाना शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली होती. त्याच्यानंतर जे आहे ते एल्फिन्स्टन फंडाचे विश्वस्त म्हणून 1827 मध्ये त्यांची निवड झालेली होती. शिक्षण मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून 1840 मध्ये त्यांनी काम पाहिलेलं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात आपण. स्त्री शिक्षणाचे मुंबईतील आद्य पुरस्कर्ते म्हणून नाना शंकर शेट यांचा गौरव कोणी केला? स्त्री शिक्षणाचे मुंबईतील आद्य पुरस्कर्ते म्हणून नाना शंकर शेट यांचा गौरव जो आहे तो दादाभाई नौरोजी यांनी केला होता. तर त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे बघा, 31 जुलै 1865 मध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे. थँक्यू.